Hello student, topic name is subsidiary. Mm, practice problem. Practice problem first. Prepare two column cash book with the help of following information of January 2018. इथे आपल्याला टू कॉलम कॅशबुक प्रिपेअर करायला सांगितलं आहे. जे ट्रान्झॅक्शन्स दिलेले आहेत जानेवारीमधले ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या ट्रान्झॅक्शनवरून आपल्याला टू कॉलम कॅशबुक प्रिपेअर करायचं आहे. आता त्यासाठी काही ट्रान्झॅक्शन्स दिलेत, वन बाय वन आपण बघूया. तुम्ही टेक्स्टबुक ओपन करून ठेवा. फर्स्ट स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश म्हणून सांगितले, मग याची आपण जर्नल एंट्री काय करणार. आता या ठिकाणी आपल्याला बनवायचं आहे कॅशबुक, टू कॉलम कॅशबुक, ज्यामध्ये आपल्याला कॅश कॉलमही आहे आणि बँक कॉलम आहे. म्हणजे ज्या एंट्रीमध्ये कॅश आहे किंवा बँक आहे त्यांचं रेकॉर्डिंग या ठिकाणी होणार आहे. आणि कॅशबुकमध्ये आपल्याला पोस्टिंग दाखवत असताना त्याचं लेजर देखील लेजरसोबत म्हणजे पोस्टिंगसोबत आपल्याला नॅरेशन देखील दाखवायला लागतं. म्हणजे नॅरेशन देखील त्या ठिकाणी मेन्शन. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट अशी त्याची एंट्री होणार. मग कॅश अकाउंटमध्ये लिहिणार टू कॅपिटल अकाउंट. तुम्हाला आता याची माहिती तर आहेच, पोस्टिंग कसं केलं जातं आहे ते. डेट 2018 Jan 1st टू कॅपिटल अकाउंट ₹1,20,000. आता याची अमाऊंट लिहिणार आपण. त्या ठिकाणी एंट्रीमध्ये कॅश दिसतं आहे तर अमाऊंट दिसणार कॅश कॉलममध्ये ₹1,20,000. याच ठिकाणी नॅरेशन दिसलं पाहिजे आपलं कॅशबुकमध्ये. बीइंग स्टार्टेड बिझनेस. ब्रॅकेट कंप्लीट. ओके, दुसरं बघूया आपण. इथे काय दिलं आहे ते थर्डला. कॅश पेड इंटू बँक ऑफ बरोडा. कॅश पेड इंटू बँक ऑफ बरोडा. बँक ऑफ बरोडामध्ये कॅश पेड केली आहे म्हणजेच आता याचा इफेक्ट काय दिसणार. बँक ऑफ बरोडा इज ए रिसिव्हर मीन्स बँक अकाउंट डेबिट. टू कॅश गोज आउट. एंट्री बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आपण बँक ऑफ बरोडा म्हणतोय पण इथे आता माझ्याकडे कॉलम फक्त बँक आहे, बरोडा नाही आहे किंवा अदर कुठल्या बँकेचं नाव नाही आहे, म्हणून आपण फक्त बँक लिहिलं आहे. जनरली तुम्ही एंट्रीमध्ये बँक ऑफ बरोडा म्हटला तर ते करेक्ट आहे. ओके, बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आता अशी जेव्हा एंट्री येते ज्या एंट्रीमध्ये बँक पण आहे आणि कॅश पण आहे अशा एंट्रीला कॉन्ट्रा एंट्री असं म्हटलं जाते. म्हणजे ज्या एंट्रीमध्ये बँक पण दिसतं आहे, एका साईडला बँक आहे तर दुसऱ्या साईडला कॅश आहे, याचाच अर्थ कॅशबुकच्या डेबिट साईडला एक इफेक्ट होणार आणि क्रेडिटला एक इफेक्ट होणार. त्याला कॉन्ट्रा एंट्री असं म्हटलं जातो आहे. आणि कॉन्ट्रा एंट्रीचा सी हा LF कॉलममध्ये आपल्याला घ्यावा लागतो. ओके, मेन्शन करूया. बँकमध्ये लिहिणार टू कॅश 3rd Jan टू कॅश अकाउंट ₹50,000. आता कॅश लिहिलं आहे कशामध्ये, बँकमध्ये, तर बँक कॉलमला अमाऊंट दिसणार 50,000. तर बँक कॅश मध्ये लिहिणार बाय बँक 2018 Jan 3rd बाय बँक अकाउंट. आता आपण हे बँक कुठे लिहिलं आहे तर कॅशमध्ये, म्हणून कॅशमध्ये त्याची अमाऊंट लिहिणार 50,000. नॅरेशन लिहायला आहे. बीइंग कॅश डिपॉझिटेड ब्रॅकेट कंप्लीट. दोन्ही ठिकाणी लिहितो आपण नॅरेशन.
कम्प्लीट. आता आपण नेक्स्ट वाचूया. फिफ्थ, परचेस गुड्स फ्रॉम साक्षी ऑन क्रेडिट. ते दिसते तुमच्या टेक्स्टबुकला पण आहे. परचेस गुड्स फ्रॉम साक्षी ऑन क्रेडिट. आता अशी जर कंडिशन्स असेल तर आपल्याला त्याचं लक्षात घ्या काय येणार आहे. सॉरी, आपला कॉन्ट्रा एंट्रीचा सी हा लिहायचाच राहून गेला आहे. कॉन्ट्रा एंट्रीचा सी कुठे लिहायचं सांगितलं आहे, एल एफ कॉलममध्ये आपल्याला लिहायला पाहिजे सी. हे बघा या ठिकाणी. ओके, जर एकच एंट्री दोन्ही साईडला, एक साईडला डेबिटला आणि एक साईडला क्रेडिटला दिसत असेल तर सी लिहायचं. तर आपण काय वाचलंय, परचेस्ड गुड्स फ्रॉम साक्षी ऑन क्रेडिट. मग याची एंट्री काय झाली, परचेस अकाउंट डेबिट टू साक्षी अकाउंट. परचेस अकाउंट डेबिट टू साक्षी अशी जर एंट्री झाली तर आता परचेस अकाउंटमध्ये दिसणार टू साक्षी, साक्षीमध्ये दिसणार बाय परचेस. मग या ठिकाणी कॅश पण नाही आणि बँक पण नाही आहे कुठे या एंट्रीमध्ये, म्हणजेच याचं पोस्टिंग हे कॅश बुकमध्ये दिसणार नाही. ओके, नेक्स्ट, सोल्ड गुड्स टू दिवाकर अँड रिसिव्ड अ बेरर चेक. सिक्सला दिसते बघा, सोल्ड गुड्स टू दिवाकर अँड रिसिव्ड अ बेरर चेक. म्हणजेच काय दिसणार आहे त्या ठिकाणी, दिवाकरला गुड्स सोल्ड केला आणि बेरर चेक रिसिव्ह केला, म्हणजे बेरर चेक ॲज अ कॅश अकाउंट डेबिट. कॅश कम्स इन दाखवणार आपण, बेरर चेकला कॅश म्हणतोय, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. म्हणजे या एंट्रीमध्ये कॅश आहे आणि म्हणून याचं पोस्टिंग ह्या कॅश कॉलममध्ये, कॅश बुकमध्ये दिसणार. ओके, सिक्सला दिसणार टू सेल्स अकाउंट. टू सेल्स अकाउंट ₹20,000 ब्रॅकेट being cash sales. सॉरी, माझं नॅरेशन लिहायचं राहून गेलं. बिईंग बोलली पण लिहायचं राहून गेलं. बिईंग कॅश सेल्स ब्रॅकेट कंप्लीट. नेक्स्ट 10, पेड टू साक्षी कॅश. पेड टू साक्षी कॅश, साक्षीला आपण कॅश पेड केली आहे, म्हणजेच काय दिसणार आहे तर साक्षी इज अ रिसिव्हर. साक्षी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी त्याची एंट्री दिसणार. साक्षी रिसिव्हर ना, टू कॅश अकाउंट, म्हणजे साक्षी अकाउंट डेबिट टू कॅश, तर कॅशमध्ये दिसणार बाय साक्षी. डेट 10 बाय साक्षी अकाउंट ₹20,000. कॅशमध्ये लिहितोय म्हणून कॅश कॉलमला घेतोय, एंट्रीमध्ये कॅश आहे बघा, म्हणून आता त्याची अमाऊंट आपण कॅश कॉलमला घेतली. बिईंग कॅश गिवन टू साक्षी, नॅरेशन बिईंग कॅश गिवन टू साक्षी ब्रॅकेट कंप्लीट. नेक्स्ट 14ला काय दिसतंय बघा. आता आपण एंट्री करत राहूया, नको डायरेक्टली करूया, म्हणजेच तशी आपली डायरेक्ट प्रॅक्टिस होते. ओके, चेक रिसिव्ड ऑन December 6, 2018 डिपॉझिटेड इन टू बँक. जो 6 डिसेंबर 2018ला चेक होता तो रिसिव्ह केला, तर रिसिव्ह केला म्हणजे काय होणार दिसणार, आता चेक डिपॉझिटेड रिसिव्ह केलेला होता तो डिपॉझिटेड केला म्हटल्यावर जो आपल्याला दिसतोय ना बेरर चेक, तो फर्स्ट आपण रिसिव्ह केलेला त्यावेळेला आणि आता 14ला आपण डिपॉझिटेड करतोय. म्हणजेच बँक इज अ रिसिव्हर, बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. इथे कॉन्ट्रा एंट्री दिसते बघा, बँक पण आहे आणि कॅश पण आहे, म्हणून बँक अकाउंट डेबिट टू कॅश, बँकमध्ये दिसणार टू कॅश, तर कॅशमध्ये दिसणार बाय बँक. 14
to cash account rupees 20,000. बँकमध्ये दिसणार अमाऊंट 20,000. अदर साईडला 14. इथे दिसणार बाय बँक अकाउंट रुपीज 40,000 सॉरी 20,000. बघा, जिथे आपण कॅश लिहिलं त्याची अमाऊंट लिहिली बँक कॉलमला, जिथे बँक लिहिलं त्याची अमाऊंट लिहिली कॅश कॉलमला. आता कॉन्ट्रा एंट्री आहे आणि म्हणून दिसणार सी. याचं नॅरेशन बीइंग कॅश डिपॉझिटेड किंवा चेक डिपॉझिटेड पण आपण म्हणू शकतोय, कारण तो बेअरर चेक होता. being bracket complete. Next 18 sold goods to शिवाजी ऑन क्रेडिट. सोल्ड गुड्स टू शिवाजी ऑन क्रेडिट एंट्री काय होणार आहे, शिवाजी अकाउंट डेबिट टू सेल्स. शिवाजी अकाउंट डेबिट टू सेल्स, शिवाजीमध्ये लिहिणार टू सेल्स, तर सेल्समध्ये लिहिणार बाय शिवाजी. आता या ठिकाणी कॅश पण नाही आणि बँक पण नाही म्हटल्यावर या ठिकाणी त्याचं पोस्टिंग होणार नाही. नेक्स्ट 20 कार्टेज पेड इन कॅश. कार्टेज पेड इन कॅश, कार्टेज इज एक्सपेन्सेस. कार्टेज अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट हे मात्र या ठिकाणी दिसणार. कार्टेज अकाउंट डेबिट टू कॅश, कार्टेजमध्ये टू कॅश दिसणार, तर कॅशमध्ये काय दिसणार बाय कार्टेज. म्हणून 20 बाय कार्टेज अकाउंट रुपीज 500. आता या एंट्रीमध्ये कॅश आहे म्हणून अमाऊंट आली आहे कॅश कॉलमला. नॅरेशन बीइंग कार्टेज पेड. झालं नॅरेशन कंप्लीट. नेक्स्ट रिसिव्ड कॅश फ्रॉम शिवाजी. ट्वेंटी टूला दिसते बघा, रिसिव्ड कॅश फ्रॉम शिवाजी. कॅश रिसिव्ड फ्रॉम शिवाजी म्हणजे आता एंट्री काय दिसणार, कॅश कम्स इन कॅश अकाउंट डेबिट, शिवाजी इज अ गिवर. कॅश अकाउंट डेबिट टू शिवाजीज अकाउंट म्हणजे कॅशमध्ये दिसणार टू शिवाजी. 22 टू शिवाजीज अकाउंट रुपीज 12,000. एंट्रीमध्ये कॅश आहे, अमाऊंट कॅश कॉलमला गेली आहे. नॅरेशन बीइंग कॅश रिसिव्ड. ब्रॅकेट कंप्लीट. देन नेक्स्ट commission received. Commission received means commission is an income. कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट अशी होणार त्याची. कॅशमध्ये असणार टू कमिशन अकाउंट 27th टू कमिशन अकाउंट रुपीज 5,000. कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट म्हणून कॅश कॉलममध्ये दिसत आहेत 5,000. ओके. नॅरेशन बीइंग कमिशन रिसिव्ड. bracket complete. Then next 30 drew cash for personal use. 30 ला काय दिसते बघा, ड्रू कॅश फॉर पर्सनल यूज. पर्सनल यूजसाठी कॅश विड्रॉल करतोय. जर पर्सनल यूजसाठी विड्रॉल करत असेल ज्याला आपण म्हणणार ड्रॉईंग, मीन्स ड्रॉईंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट म्हणून दिसणार बाय ड्रॉईंग. 30 बाय ड्रॉईंग रुपीज 2,000. okay. Narration being amount withdrawn for personal use.
अमाऊंट विड्रॉल फॉर पर्सनल यूज. ओके, झालं आपलं 30 कंप्लीट. म्हणजे जेवढे ट्रान्झॅक्शन्स दिलेले आहेत जानेवारीमध्ये ते कंप्लीट झालेत. आता आपल्याला करायला लागणार क्लोज आणि बॅलन्सिंग काढायला लागणार. मग क्लोज करण्यासाठी तुम्हाला सांगितले आहेत आपल्याला लागत आहेत किती क्लोज लेजर कोणतंही क्लोज करायचं झालं तर 3 लाईन्स लागणार. या 3 लाईनमधली सेकंड लाईन म्हणजेच टोटल. ज्या टोटलमध्ये जी साईड मोठी आहे ती दोन्ही साईडला घेणार. घेऊया आपण. आपल्याला पूर्ण साईड बघितली तर लक्षात येतं या ठिकाणी डेबिट साईड, कॅशची डेबिट साईड मोठी दिसते 1,57,000 अँड बँकची डेबिट साईड दिसते 70,000. लिहून घेऊया आपण. 1,57,000 जी मोठी साईड आहे ती दोन्ही साईडला तुम्ही टोटल करून बघा. 1,57,000 आणि बँकची मोठी साईड दिसते ती पण डेबिट आहे 70,000. ओके, आता या ठिकाणी बॅलन्स जो आहे शॉर्ट अमाऊंट दिसते कुठली कॅशचा आणि बँकचा. डेबिट बॅलन्स मोठा आहे म्हणजेच डेबिट बॅलन्स आहे. मग आता शॉर्ट कुठे आहे ज्याला आपण कॅरीड डाऊन लिहिणार क्लोजिंग लिहिणार. क्रेडिट साईडला आहे मंथ एंडिंग मीन्स 31st Jan to balance carried down, by balance carried down. By balance carried down rupees 1,57,000 minus 50,000 minus 20,000 minus 20,000 minus 500 minus 2,000 64,500 and 70,000 minus क्रेडिट साईडला काहीच नाही म्हणजे 70,000. ओके, हा जो कॅरीड डाऊन आहे तो नेक्स्ट डेला म्हणजेच 1st फेबला ओपनिंग दिसणार आहे. Feb 1st to balance brought down 64,500 and 70,000. बघा या ठिकाणी आपल्याला कॅशबुकचा डेबिट बॅलन्स मोठा दिसला आहे म्हणजेच कॅशबुकची डेबिट साईड जास्त आहे आणि कॅशबुकची डेबिट साईड कॅश कॉलम अँड बँक कॉलम दोन्ही या ठिकाणी आपल्याला जास्त दिसत आहेत. याचाच अर्थ त्याचा डेबिट बॅलन्स आहे. म्हणून कॅरी डाऊन क्लोजिंग बॅलन्स दिसते क्रेडिट साईडला आणि ओपनिंग आहे जो डेबिट बॅलन्स आहे तिथेच आपल्याला दिसतोय. ओके, म्हणजे एवढी अमाऊंट आपल्या ठिकाणी आपल्या कॅश बुकमध्ये पण आहे आणि बँक बुकमध्ये सुद्धा आहे. ओके, याची प्रॅक्टिस करा.